नमस्कार मित्रांनो. आपण आज डिसेंबर 24चा पेपर पाहणार आहोत. सायन्सचा पेपर पाहणार आहोत. सीटीईटी हा मी अगोदरपासून म्हणते की सीटीईटी हा पेपर सोपा आहे. उपयोजनात्मक प्रश्न असतात, पण आपल्याला नॉलेज पण तेवढं लागतं मित्रांनो. तुम्हाला जर सायन्स पक्क करायचं असेल, सायन्सचे जर बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर एक छोटी ट्रिक आहे. तुम्ही 5वी ते 10वी पर्यंतचे एनसीईआरटीचे बुक्स टोटल रीड करा. आता वेळ आहे. डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी आहे. नंतर जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तुम्हाला PYQs जेवढेही आतापर्यंतचे डिसेंबर पर्यंतचे 24 डिसेंबर पर्यंत जेवढे काही PYQs आलेले आहेत तेवढे सगळे PYQs आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर सध्या आता माझ्याजवळ डिसेंबर 24चा पेपर आहे आणि त्याचे सायन्सचे क्वेश्चन्स घेणार आहोत आपण. आणि त्याचे क्वेश्चन्स जे मी हे टिक केलेले आहेत येल्लो मध्ये, हे क्वेश्चनचे आन्सर की मधून फायनल आन्सर की जी आलेली आहे त्यामधून मी घेतलेले आहेत. चला तर सुरू करूया आपण आजच्या व्हिडिओला. बघा, एक लड़की ने प्लास्टिक की एक बोतल में तल के निकट एक छेद किया. उसने छेद को बंद करने के लिए उस पर अपना अंगूठा रखा. बोतल को उसकी क्षमता से आधा पानी से भरा. फिर उसने बोतल का ढक्कन कसकर बंद किया. क्या होगा जब वह अपना अंगूठा छेद से हटाएगी? ओके, तर काय होईल जर अंगूठा तिने काढला तर? एका बॉटलमध्ये पाणी घेतलं तिनं, शेवटी बुडाला छिद्र केलं आणि मग नंतर ते त्याच्यावरती अंगूठा ठेवला. पूर्ण बॉटल भरल्यानंतर अर्धा पाणी भरलं, त्याच्यानंतर ते अंगूठा सोडला, तर मग काय होईल विचारले आपल्याला. ओके, तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं. छेद से पानी बाहर नहीं छूटेगा क्योंकि बोतल के अंदर का दाब बाहरी दाब से कम है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिल इन द ब्लँक. सायन्सचे क्वेश्चन्स आपल्याला इंग्लिशमध्ये जास्त समजतात. ओके, बेकेलाइट इज अ डॅश डॅश अँड इट इज युज्ड फॉर मेकिंग डॅश डॅश. ऑन द अदर हँड PVC इज अ सी विच इज युज्ड फॉर मेकिंग डी. ओके, आपल्याला बैकलाइट बद्दल बोलायचे. हिंदीमध्ये बघा प्रश्न. बैकलाइट एक डैश डैश है और डैश डैश के निर्माण में प्रयुक्त होता है. वह दूसरी ओर PVC एक डैश डैश सी है जो डी के निर्माण के प्रयुक्त होता है. ओके, तर याचं उत्तर काय असेल? त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. ओके, बघा याचं उत्तर आहे थर्मोलाइट. म्हणजे बेकलाइट इज अ thermosetting plastic. Bakelite is a thermosetting plastic and it is used for making electrical switches. Okay. On other hand, PVC is a thermoplastic which is used for making D म्हणजे कंटेनर्स. ओके, बॅकलाइट हे थर्मोसेटिंग प्लास्टिक असतं. ओके, तर हे कशात यूज केलं जातं? इलेक्ट्रिकल स्विचेस जे असतात का, शॉक लागू नये म्हणून, त्याच्यात यूज केलं जातं. आणि ऑन अदर हँड PVC इज अ थर्मोप्लास्टिक. हे PVC काय आहे? थर्मोप्लास्टिक आहे. विच इज युज्ड फॉर मेकिंग कंटेनर यूज मध्ये, कंटेनरच्या तयार करतात त्यामध्ये यूज केलं जातं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. An oxide of substances X reacts with water to produce another substances Y. Y reacts with oxygen to form Z. It is observed that Y turns blue litmus red. Which of the following can be concluded about X, Y and Z? Okay, आता इथं बघा. An oxide of substance X reacts with X react झाला वॉटर. ओके, वॉटर सोबत टू प्रोड्यूस अनदर सबस्टन्स. वॉटर सोबत रिॲक्ट झाल्यानंतर काय, एक प्रोडक्ट तयार झालं. ओके, मग परत ते Y रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन. Y परत ऑक्सिजन सोबत रिॲक्ट झालं, झड तयार झालं. तर इट इज ऑब्झर्व दॅट Y टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. ब्ल्यू लिटमस काय झाला? रेड. वाय जे असा प्रोडक्ट तयार झाला की ज्यात ब्ल्यू लिटमस काय होता? रेड. तर खालचा प्रोडक्ट कोणता असेल? XYZ मध्ये. तर बघा याचं उत्तर आहे 4 नंबरचं. X इज अ नॉन मेटल
Y is acidic and Z is an acidic in nature. Okay. Next question बघा मित्रांनो. Which of the following is likely happen when chlorine gas is added to the solution of sodium bromide? Okay. हिंदी मध्ये वाचते एकदा क्वेश्चन बघा. निम्नलिखित में से क्या होने की संभावना है जब सोडियम ब्रोमाइड के विलयन में क्लोरीन गॅस को प्रवाहित किया जाए? तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं, सोडियम क्लोराइड इज फॉर्म थ्रू द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ही डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. ओके. त्यामुळं सोडियम क्लोराइड इज फॉर्म थ्रू द डिस्प्लेसमेंट रिएक्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द झोन्स ऑफ अ कॅन्डल फ्रेम इज नॉट ट्रू विचारले. ओके. तर कॅन्डल फ्रेम बद्दल. ओके. तर तुम्हाला हे पूर्णच ऑप्शन्स वाचायचे, त्यानुसारच आपल्याला कळेल की काय चुकीचं आहे ते. ओके. नॉट ट्रू, काय खरं नाहीये. ओके. तर याचं उत्तर आहे, मी सांगते तुम्हाला, आन्सर की मधलं उत्तर आहे 2 नंबरचं. द टेम्परेचर ऑफ मिडल झोन अँड द नॉन ल्युमिनियस पार्ट ऑफ द फ्लेम इज सेम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following medium is present between the inner and outer layer of thermoflask and why? ओके. जे थर्मोफ्लास्क असते का, ते इनर मीडियम आणि आउटर मीडियम याच्यामध्ये काय आहे? ओके. याच्या आतमध्ये काय असते की जे आपण थर्मासमध्ये जी गोष्ट भरतो ती गरमला गरम राहते किंवा थंडला थंड राहते. स्टीलच्या बॉटलमध्ये भरा तुम्ही पाणी, तर ते काय होतं, थोड्या वेळानं गरम होतं, गरम वातावरणामध्ये असेल तर, आणि थंड वातावरणामध्ये असेल तर थंडच असतं. ओके. पण थर्मोफ्लास्क असतं का, त्याच्यामध्ये असं होत नाही. तर त्याचं रिझन काय आहे? तर त्याचं रिझन आहे व्हॅक्यूम. Okay, because it prevents a loss of heat due to conduction and convection. Okay. Next question बघा. Bujo wants to set up a circuit for the purification of copper. Which of the following electrodes and solutions should be OPT for? Should he OPT for? Okay. तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं. वॉटर प्युरिफायर त्याला तयार करायचे. तर ॲनोड काय करताय, इम्प्युअर कॉपर. कॅथोडला काय, प्युअर कॉपर. अँड सोल्युशन काय होतं, कॉपर सल्फेटचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अ रे ऑफ लाईट एंटर्स 2 मीडियम X and Y having different optical densities. Refer to the table given below and identify A, B, C, D. आता बघा इथे दिलेलं आहे लाईटचा लेसन. जर तुम्ही वाचला असेल, 8च्याही बुकमध्ये आहे, 9च्याही आणि 10च्याही सायन्सच्या बुकमध्ये आहे. NCERTचे बुक खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. काही नाही जरी झालं ना वाचणं, तुम्ही 5th, 6th, 7th, 8th, 9th आणि 10th हे पुस्तकं वाचा. आणि एवढे जरी नाही झाले ना, तर ऍटलिस्ट 8, 9, 10 3 वर्गाचे तरी पुस्तकं वाचा. ओके. त्याच्याशिवाय बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाही. बघा इथं रे ऑफ लाईट आलेला आहे. तर बघा एक्स मीडियम आहे, तर चेंज इन स्पीड ऑफ लाईट इन्क्रीजेस. नंतर याची फ्रिक्वेन्सी ए आणि बी. नंतर वायची फ्रिक्वेन्सी बघा, लाईट सी अँड डी आणि डिक्रीजेस. ओके. त्याचं उत्तर आपल्याला बघायचंय. म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे हे ए, बी, सी आणि डी हे काय होते, इन्क्रीज होते, डिक्रीज होते का चेंज होत नाही त्याच्यामध्ये, हे विचारले. जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये एंटर करते तेव्हा काय होते. ओके. तर बघा याचं उत्तर आहे 3 नंबरचं ए. म्हणजे काय आहे, इथं काय होते, जेव्हा लाईटची फ्रिक्वेन्सी काय असते, नो चेंज होतं. लाईटची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ओके. बी म्हणजे काय, ते इथे इन्क्रीज होते. लाईटची फ्रिक्वेन्सी वेवलेंथ काय होते, इन्क्रीज होते. ओके. नेक्स्ट वाय म्हणजे वाय मध्ये काय होतं, सी मध्ये दुसऱ्या मीडियम मध्ये
जर एक्स हा एक किरण आहे, हा जर दुसऱ्या मीडियम मध्ये आला लाईटचा, तर त्याचं काय होते, स्पीड काय होती, डिक्रीज होती. आणि चेंज होतं का काही, फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही जेव्हा वेव्हलेंथ डिक्रीज होते तेव्हा. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, फिल इन द ब्लँक्स. आता इथं फिल इन द ब्लँक्स आहे. द प्रोसेस बाय विच डेड व्हेजिटेशन इज कन्व्हर्टेड टू फॉसिल फ्युल, ए अँड बी, प्रेशर अँड सी, टेम्परेचर इज कॉल्ड ॲज डी. म्हणजे काय आहे, आता ही पूर्ण आपल्याला डेफिनेशन्स माहिती असल्या पाहिजे. ओके, इथं बघा, द प्रोसेस बाय विच डेड व्हेजिटेशन इज कन्व्हर्टेड इनटू फॉसिल. ओके, तर काय होतं, जेव्हा डेड व्हेजिटेशन्स असते, म्हणजे जुने, म्हणजे झाडांचे मृत अवयव, हे मृत अवयव जे जमिनीखाली पुरल्या जातात, त्याचं कन्व्हर्जन कशात होतं, कोलमध्ये. ओके, हे बघा, याचं उत्तर आहे 4 नंबरचं, कोलमध्ये होतं. ओके, ऍट हाय टेम्परेचरला अँड हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरला, आणि त्याला काय म्हणतात, कार्बोनायझेशन. ओके, त्याला काय म्हणतात, तर कार्बोनायझेशन. ओके, हे क्वेश्चन्स महत्वाचे आहेत सायन्सचे, हे लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, a sample of soil mixed with water turns the pH paper yellowish orange. Which of the following would now change the color of the pH to paper bluish? ओके, त्याचं उत्तर आहे, काय होतं, त्याचं उत्तर आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया. उत्तर आहे मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग वुड यू चूज फॉर मेकिंग अ फ्यूज वायर. ओके, फ्यूज वायर साठी तुम्ही कोणतं चूज करसाल. ओके, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं, हाय, थिन आणि लो. मेल्टिंग पॉइंट लो असणं, थिकनेस कमी असणं, तेव्हा फ्यूज वायर होतं तयार. ओके मित्रांनो, हे जे ब्ल्यू मध्ये केलेले आहेत ना, ते मी टिक केलेले आन्सर्स आहेत, पण हे जे मी येल्लो मध्ये टिक केलेले आहेत ना, हे आन्सर की मधले आन्सर्स आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फिअर नायट्रोजन इन द करेक्ट सिक्वेन्स. ओके, आपल्याला एक सिक्वेन्स व्यवस्थित लावायचं आहे, हे सगळे सेंटेन्स वाचून. ओके, तर याचा आन्सर डायरेक्ट सांगते मी तुम्हाला. याचं उत्तर आहे 3 नंबरचं. पहिल्यांदा येतं डी काय, फिक्सेशन ऑफ नायट्रोजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर बाय सर्टन बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके, आधी फिक्सेशन होतं नायट्रोजनचं ब्ल्यू ग्रीन अल्गी थ्रू, ओके, बॅक्टेरिया थ्रू जमिनीमध्ये. नंतर आहे ए नंबरचं, अपटेक ऑफ कंपाऊंड ऑफ नायट्रोजन बाय प्लांट्स थ्रू द रूट सिस्टीम. मग नंतर तिथे जे प्लांट्स असते ते जे नायट्रोजन त्यांनी फिक्स केलेलं आहे जमिनीमध्ये बॅक्टेरियाने, ते प्लांट थ्रू, त्यांच्या रूट थ्रू प्लांट पर्यंत पोहोचवलं जातं. नंतर आहे सिंथेसिस ऑफ प्लांट प्रोटीन्स अँड अदर कंपाऊंड. मग प्लांट काय करते, प्रोटीन्स अँड अदर कंपाऊंड्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करते. मग नंतर काय होते, कन्व्हर्जन ऑफ नायट्रोजनियस वेस्ट फ्रॉम द डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स इनटू नायट्रोजनियस कंपाऊंड. ओके, याचं उत्तर आहे 3 नंबरचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, द फॉलोइंग is the weather chart of CT for different months. Which month will have the highest rate of evaporation? सगळ्यात जास्त इथं मंथ, टेम्परेचर, विंड स्पीड आणि ह्युमिडिटी दिलेली आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, सगळ्यात जास्त हायेस्ट रेट ऑफ इव्हॅपोरेशन कोणत्या शहरात झालेलं आहे, कुठे झालेलं आहे. ओके, त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं. ओके, याचं उत्तर आहे 2 नंबरचं बी. म्हणजे तिथं टेम्परेचर किती होतं, 29. टेम्परेचर जास्त असेल तर इव्हॅपोरेशन काय होतं, खूप फास्ट होतं. विंड स्पीड किती आहे त्याची, सगळ्यात जास्त आहे इथं 2.91. ओके, आणि ह्युमिडिटी काय आहे,
कमी आहे, सगळ्यात कमी ह्युमिडिटी आहे इथे. जिथं ह्युमिडिटी कमी, टेम्परेचर जास्त असतं, तिथलचं टेम्परेचर इव्हपोरेशन रेट हा हायेस्ट असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स इन सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ फ्लावर इज करेक्ट. ओके, तर नेक्स्ट याचा आन्सर बघा 3 नंबरचा आहे. सीडलिंग्स आर फॉर्म्ड आफ्टर pollination and development of embryo. Okay, next question बघा मित्रांनो, which of the following statements is not true about the endocrine gland. endocrine gland बद्दल कोणती गोष्ट याच्यातली असत्य आहे, म्हणजे खोटी आहे. ओके, खरी नाहीये, खोटी आहे. ओके, तर बघा, पॅनक्रियाज अँड ॲड्रिनल आर एंडोक्राइन ग्लँड. Endocrine gland secretes hormones through duct. Pituitary gland is attached to the brain. Endocrine gland secrete hormones. ओके, याच्यातलं या सेंटेन्स मधलं कोणतं सेंटेन्स नॉट ट्रू आहे, कोणतं आहे, त्याचं आहे उत्तर 2 नंबरचं. एंडोक्राइन ग्लँड सिक्रेट द हार्मोन थ्रू डक्ट, हे चुकीचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर स्टेटमेंट्स बघा, डिफॉरेस्टेशन कॅन बी लीड टू फ्लड्स. ओके, बरोबर आहे. याचं रिझन बरोबर आहे का बघा. द इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ वॉटर इज रिड्यूस्ड ड्यू टू डिफॉरेस्टेशन. आता या स्टेटमेंटला याचं रिझनिंग होऊ शकते का, तर हे होऊ शकते. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबरचं. Both A and R are true. A is the correct reason for R is the correct reason for A. Okay, next question बघा, अ टीचर. आता बघा, इथून पुढे ना तुम्हाला म्हणजे सायन्स शिकवायचं कसं, शिक्षण शास्त्रावरती प्रश्न येणार. 15 प्रश्न तुम्हाला नॉलेजवरती येणार आणि 15 प्रश्न उपयोजनात्मक, म्हणजे तुम्ही विज्ञान हा विषय, सायन्स हा विषय शिकवणार कसा, त्या थ्रू येणार. ओके, त्याबद्दल येणार क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन, अ टीचर गिव्स द फॉलोइंग मटेरियल टू 2 ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स. ओके, ए ग्रुपला बघा 3 रेक्टँग्युलर ग्लास स्ट्रिप्स, अ सर्क्युलर प्लेन ग्लास प्लेट, सम पीसेस ऑफ बँगल्स अँड कार्डबोर्ड ट्यूब अँड डिस्क. ओके, ग्रुप बी ला काय दिले त्यांनी, 2 प्लेन मिरर अँड अ हार्ड कार्डबोर्ड बॉक्स. आता काय करायचं यांना बघा, विच ऑफ द फॉलोइंग गॅजेट्स कॅन बी प्रिपेअर्ड बाय ग्रुप ए अँड बी युझिंग द अबोव सेट्स मटेरियल. म्हणजे यांनी काय करू शकतील. ओके, ते इथं ए ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये दिलेलं आहे. ओके, ते याचं उत्तर आहे बघा मित्रांनो 3 नंबरचं. ओके, तर हे काय करू शकतात, ग्रुप ए कॅलिडिओस्कोप आणि ग्रुप बी पेरिस्कोप. ओके, नेक्स्ट बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन बी बोथ युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल टू अस. विच ऑफ द फॉलोइंग बेनिफिशियल प्रोसेस इज नॉट कॅरीड आउट बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, नॉट कॅरीड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम विचारले, तर याचं उत्तर आहे 3 नंबरचं, प्रिझर्वेशन ऑफ फूड ॲटम्स इन होम्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लाईकली टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लाईकली टू इन्क्रीज द फर्टिलिटी ऑफ सॉइल. ओके, फर्टिलिटी ऑफ सॉइल इन्क्रीज करत नाही, तर त्याचे तर आहे 4 नंबरचं, मेंटेन मिनिमम डिस्टन्स बिटवीन द क्रॉप्स वाईल सोईंग. म्हणजे जेव्हा आपण क्रॉप्स लावतो तेव्हा त्यांचं डिस्टन्स हे मेंटेन केलं पाहिजे, डिस्टन्स असलं पाहिजे दोघांमध्ये, तेव्हा फर्टिलिटी टिकून राहते. ओके, विच हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोसेस ऑफ मेटामॉर्फोसिस इन फ्रॉग्स. ओके, फ्रॉग्स मध्ये मेटामॉर्फोसिस होण्यासाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असतं, त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं, थायरॉक्सिन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, अ टीचर वाईल टीचिंग अ टॉपिक इन केमिस्ट्री आयडेंटिफाईज द फॉलोइंग कन्सेप्शन ऑफ
learners, which of the following is not an alternative conception? कोणतं अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन असू शकत नाही? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं. ओके, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन हॅव सेम ॲटॉमिक नंबर. ओके, कार्बनचे ॲटॉमिक नंबर हे वेगळे वेगळे असतात. प्रत्येक कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा वेगळा वेगळा असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which of the following presents a correct scientific analogy? ओके, तर याचं उत्तर आहे 2 नंबरचं. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ सेल. ओके, आपण हे लहानपणापासून नाही, पण जेव्हा आपल्याला सायन्स हे डीपमध्ये समजायला लागलं, मायटोकॉन्ड्रिया सेलमध्ये असतात, याच्या थ्रू आपल्याला कळालेलं आहे की मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर ऑफ सेल. ओके, सेलमधले आपण सेल हा टॉपिक स्पेशली 7th शिकलेला आहे, 8th पण आहे, 9th आहे, 10th पण आहे. ओके, ॲनिमल सेल, प्लांट सेल हे आपण पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ टीचर ऑर्गनाइज अ डिबेट ऑन न्यूक्लियर एनर्जी इन द क्लास. व्हॉट कुड बी हर ऑब्जेक्टिव्ह? जर त्यांनी न्यूक्लियर एनर्जीचा डिबेट घेतलं क्लासमध्ये, तर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे? ओके, त्याचं उत्तर आहे ए, बी आणि डी. ओके, तर बघा, टू मेक अंडरस्टँड कन्सेप्शन बिटवीन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड सोसायटी. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असलं पाहिजे न्यूक्लिअर एनर्जी बद्दल? तर त्यांचं मुलांना समजलं पाहिजे सायन्स बद्दल, टेक्नॉलॉजी बद्दल आणि सोसायटी बद्दल. ओके, सोसायटीचाही विचार केला पाहिजे. टू familiarize learner with issues of global concerns. To make understand about responsible use of science for benefit of society. सायन्सचा यूज हा सोसायटीसाठी चांगला झाला पाहिजे. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं, ए, बी आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट consistent with the contemporary understanding of science. ओके, त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं. फॉलोइंग वन सायंटिफिक मेथड इज शुअरली अँड द ओनली वे टू सायंटिफिक डिस्कवरी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. कन्सिडर द फॉलोइंग एक्सपर्ट. ओके, बोथ theory of atoms mark a revolution in science. It led to proposition of stationary energy states for electron, in which the electron does not radiate energy while revolving around the nucleus. ओके, तर आता बघा क्वेश्चन बघा आता याच्यावरती. व्हॉट डज द अबोव excerpt illustrate about nature of science. म्हणजे बघा याचं उत्तर आहे सायन्स इज टेंटेटिव्ह. ओके, अस्थायी असतं. सायन्स हे, विज्ञान हे अस्थायी असतं. ओके, नेक्स्ट बघा. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता हे स्टेटमेंट रीड करायचे तर आपल्याला. सायन्स अंडरगोज द पॅराडिगम शिफ्ट्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, त्याचं रिझन काय असू शकते की एक्झिस्टिंग सायंटिफिक थेरीज अँड लॉज मे बी डिस्कस्ड इन लाईट ऑफ न्यू एव्हिडन्स. ते हे बरोबर आहे का? त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं, ए हे योग्य आहे. पॅराडिगम आहे शिफ्ट्स मध्ये सायन्स हे, आणि त्याला बीचं रिझन योग्य आहे. म्हणून ए, बोथ ए अँड आर ट्रू. आर इज द करेक्ट रिझनिंग फॉर ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग शुड नॉट बी एम्फसाइज्ड बाय अ टीचर फॉर न्यूट्रिंग क्रिएटिव्हिटी. ओके, त्याचं उत्तर बघा मित्रांनो 3 नंबरचं आहे
ए आणि सी. ओके, आता याच्यातलं बघा ए नंबरचं, एंगेजिंग द स्टुडंट्स इन एन्क्वायरी अँड डिस्कवरी ओरिएंटेड टास्क, आणि सी एनकरेजिंग स्टुडंट्स टू डू टास्क विदाउट एनी फिअर ऑफ इव्हॅल्युएशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्युरिंग अ सायन्स क्लास a teacher shared with her learners that the credit for the invention of electric bulb is usually given to the Thomas Alva Edison. Several others before him worked on it but failed. What does the above remark by teacher indicate about science? ओके, त्याचं उत्तर आहे एक नंबरचं बी आणि सी. सायन्स इज अ डायनामिक अँड सी इज सायन्स इज अ कलेक्टिव्ह एंटरप्राइज. ओके, त्याचं उत्तर आहे बी आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाय डू सायंटिस्ट यूज सायंटिफिक मॉडेलिंग टू अनालाइज द बिहेवियर ऑफ सिस्टीम्स? ओके, त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं. Models are simpler to analyze than real system. Okay. Next question बघा. A teacher performed an experiment in the class and students recorded the following statements S1 and S2. टीचरने एक एक्सपेरिमेंट घेतला आणि स्टुडंटनं त्याचं रेकॉर्ड केला S1 आणि S2. S1 काय? ऑक्सिजन इज अ सपोर्टर ऑफ कंबशन अँड S2 ऑक्सिजन इज नॉन कंबस्टेबल गॅस. ओके, त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचं S1 इन्फरन्स आणि S2 इन्फरन्स. ओके, एक आहे निष्कर्ष आणि दुसरंही आहे निष्कर्ष. हे पण आहे निष्कर्ष आणि हे दोन्ही आहे निष्कर्ष. ओके, इथून पुढे सामाजिक शास्त्राचा पेपर, सोशल सायन्सचा सामाजिक अध्ययनचा पेपर चालू होतो. त्यामुळे सायन्सचे क्वेश्चन्स इथपर्यंतच आहे. जर तुम्हाला सामाजिक शास्त्राचे हे उत्तर पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मग मी तुम्हाला ते पुरवेल. ओके, थँक्यू.